चला स्पीडअप करायचं आहे. पंचांना देखील विनंती असेल. कैलासवासी गुरुनाथ बैरामची मात्रे इरनजाड अगदी आपण पाहतोय निखिलजी मेहर साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. इरनजाडचे युवा उद्योजक आपण आला असाल तर या व्यासपीठावरती तुमचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आयोजन कमिटीच्या मार्फत भरपूर चांगली स्पर्धा. चला पंच विनंती असेल स्पीडअप करायचं. लगेच सामन्याला सुरुवात करा. यस टायमर सेट केला जाईल. 5 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी सज्ज झाली आहे. धावफलकावरती आपण पाहतोय एका बाजूला फलंदाज मयूर, त्याच्या साथीला आपल्याला चंदू पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क पॉवर प्लेचं P1चं षटक. इथून गोलंदाज मार्कवरती गोलंदाज अक्षय पाहायला मिळतोय. 38 सर्कलच्या बाहेर फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षण विखुरलेल्या. त्यामुळे इथून आता पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील. सामन्याला होते सुरुवात. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. दोन्ही पंच सज्ज झालेत. अगदी लेग पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील दत्ता कडवडीके. 11:42 मिनिटांना इथून सामन्याला होईल सुरुवात. पहिला बॉल, पहिला षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय, स्ट्राईक एंडवरती फलंदाज मयूर. पहिलाच बॉल. पहिलाच बॉल यावेळेस सकुटपणे फेकला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला गेलाय. पहिला बॉल भरपूर सुरेख पद्धतीचा फेकलाय. स्लोवर गतीने फेकला गेला होता. कोणत्याही प्रकारचा इथून बॅटीचा संपर्क नाहीये, त्यामुळे डॉट बॉलला सुरुवात झाली आहे. अगदी सुरुवात भरपूर चांगली पाहायला मिळते. कात्रप संघाच्या मार्फत नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. थोडासा उशिराने निर्णय जरूर कळवला, परंतु ज्या प्रकारे कमीत कमी 80% संघाचा निर्णय असतो प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा, त्याच प्रकारे निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. कात्रप संघाच्या मार्फत क्षेत्ररक्षण स्वीकारले. सुरुवात भरपूर चांगली आहे. पुढील बॉल कट करण्याचा प्रयत्न. लावड अपील. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज होईल बाद. स्लोवर गतीने आणखीन एक बॉल फेकला. डब्याचा बॉल होता, त्यावरती देखील टिपला गेला जाईल यष्टिरक्षकाच्या माध्यमातून आणि फलंदाज होईल बाद. पहिला धक्का. चांगली झाली गोलंदाज अक्षयची. पहिला बॉल डॉट, त्यानंतर विकेट आली. ऑन साइडला फटका फसलाय. झेलची संधी. इथून आपण पाहतोय झेल कॅरी करता आला नाही. पहिल्या अटेमध्ये झेल ड्रॉप झाला. दुसऱ्या अटेमध्ये प्रयत्न जरूर केला होता, परंतु तोपर्यंत चेंडू जमिनीला दान झाला. तिथून झेलचं रूपांतर या 2 धाब्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 2च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरसावते. अगदी श्री गणेश या वेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे एरनजाड संघाचा आपण पाहतो या 2 धावेनं. स्ट्राईक इन वरती नवीन फलंदाज. इनेट नंबर 3 वरती वन डाऊनचा फलंदाज पाहायला मिळतोय तो ललित. फटका फसला. यावेळेस कमी उसळीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. बॅट अँड पॅड मधून चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. आणखीन एक डाट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी सध्या अक्षयच्या माध्यमातून केली जाते. सुरुवातीचा चेंडू देखील डॉट होता, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर देखील एक विकेटची संधी होती, परंतु तिथून 2 धावा एकवटत असताना पाहायला मिळाला. त्यानंतरचा आणखीन एक डॉट बॉल. हा चेंडू 5वा फेकण्यात आलाय. 1 धावा तर कंप्लीट केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते मिड विकेटला. एक सिंगल एकवटले गेले. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये भरपूर पाहायला मिळतोय. एका धावेनं स्ट्राईक रोटेट केली जाईल ललितच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 3. सुरुवात भरपूर चांगली झाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या प्रकारे धावा खर्च करण्याचा प्रयत्न असतो फलंदाजाचा, परंतु तिथून धावा त्या वाचवल्या जात आहेत. शेवटचा बॉल. आणखीन एक विकेटची संधी आहे. यष्ट्यांच्या मागे लेग स्लिपला आपल्याला पाहायला मिळतो. टिपला गेलाय झेल आणि संपुष्टात आलाय. फलंदाज चंदूचा खेळ. लागणारा हा आणखीन एक धक्का. फलंदाज बाद.
पहिला षटक अगदी भरपूर चांगला अक्षयचं राहिल्या. पहिल्या षटकामध्ये 2 गडी गारद केले. धावफलकावरती धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 3. या अगोदरच्या सामन्यामध्ये अगदी आपण पाहिलं 30 बॉलमध्ये 60 धावांचं लक्ष होतं. ते लक्ष इथून चेस करत असताना शेष संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं, परंतु फ्रेश सामना दुसरा. पहिलं षटक भरपूर चांगलं झालंय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय. विकास आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु पहिलाच बॉल फेकत असताना ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा चेंडू फेकला गेला. अगदी अवांतर स्वरूपातून धावा खर्च करत असताना एक व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा धावफलकावरती ऍड होतील. 4 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो सनी. अगदी यंगस्टार खेळाडू आहे, परंतु सातत्यानं आपण पाहत आलो इरंजड संघासाठी भरपूर चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाते. तोच नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहायला मिळतोय. आखू टप्प्याचा बॉल स्लोवर पद्धतीने फेकलाय. रनआउटची संधी आहे, परंतु चित्याच्या चपलाईनं इथून ही एक धाव कंप्लीट केली जाते. लेग बाईच्या स्वरूपात पंचाने दर्शवलं इथून एक धाव असेल. धावफलकावरती जरूर ऍड केली जाईल. खरं तर मेजवानी होती, अगदी स्लोवर गतीनं हा बॉल फेकला होता. येस, बॅटीची मागणी केली जाते या षटका. स्ट्राईक रोटेट झाली. लेग बाईच्या स्वरूपात धावा धावफलकावरती ऍड झाल्या. धावफलक आपण पाहतोय 5 या आकड्यावरती. अगदी शांत संयमानं इथून सुरुवात झाली. सुरुवात आपण पाहतोय इरंजड संघाची. कैलासवासी गुरुनाथ बळीरामची मात्र इरंजड संघ आज या मैदानामध्ये उतरलाय. पुढील चेंडू सनी आलेत. पुन्हा एकदा झेलची संधी. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येत आहेत. कठीण झेल होता. प्रयत्न भरपूर सुरेख होत्या. 100% एफर्ट्स त्यांच्या माध्यमातून पाहायला जरूर मिळाले, परंतु इथून महत्वाची विकेट सनी राणेची होती, परंतु आता त्यांना देखील मिळालं गेले जीवनदान. जीवनदानाचं रूपांतर 2 धावेमध्ये करत असताना दोन संघाची टोटल आता पुढे सरसावेल 7 धावा धावफलकावरती. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं, त्या प्रकारे आता सिंगल डबल धावांना धावफलक सजवलं जातं. इरंजड संघाच्या मार्फत थोडीशी बॅकफूट वरती. शॉट पुल सक्सेसफुल, पॉवरफुल चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. सनीच्या बॅट मधून आलाय धडाकेदार ठोकलाय षटकार. ज्या वेळेस फलंदाजाला जीवनदान मिळत असतो त्यावेळेस पुरेपूर फायदा त्यांच्या माध्यमातून केला जातो. त्याच प्रकारचा फायदा आता सनीच्या माध्यमातून आणखीन एक ऑन साईडला, परंतु बऱ्याच काल चेंडू हवेमध्ये. झेलची संधी पुन्हा एकदा. आणखीन एक जीवनदान मिळत असताना कदाचित इथून आपण पाहतोय नशिबाची साथ सनी राणेला मिळाली गेली. आणखीन एक झेल त्याचा ड्रॉप झाला. त्याच्या माध्यमातून एक षटकार जरूर आला होता आणि याच फलंदाजाचा आणखीन एक झेल ड्रॉप होणं एक कुठेतरी खराब लक्षणं पाहायला मिळत आहेत कात्रप संघाच्या मार्फत. कारण क्रिकेटमध्ये सातत्यानं पाहत आलोय पकडा झेल जिंका क्रिकेटचा हा भव्य दिव्य खेळ. इथून कॅच ड्रॉप केल्या जात आहेत. आणखीन एक चेंडू ऑन साईडला ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आला होता. जजमेंट चुकीचं राहिलाय. पुन्हा एकदा चेंडू चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. रन्स मिळतील 4. वीस धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. आता ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये 3 धावा होत्या, परंतु त्यानंतर भरपूर चांगल्या वेगाने धावा आता एकवटल्या जात आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटना ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस कोणत्याही प्रकारच्या चुका नसतील. यावेळेस टिपला गेलाय झेल आणि संपुष्टात आलाय फलंदाज. इथून ललितचा खेळ लागणारा
बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या फक्त आणि फक्त 20.00.00च्या सरासरीनं. आता प्रत्येकी षटकामध्ये या 12 बॉलमध्ये धावा उभारल्या गेल्यात. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. अगदी ज्या प्रकारे पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळलं तर गोलंदाज अक्षयनं तोच गोलंदाज तर वापरला जाईल तिसऱ्या स्पेलमध्ये. अगदी आपण पाहतो वैयक्तिक कोट्यातलं दुसरं, सांघिक कोट्यातलं तिसरं षटक घेऊन अक्षय गोलंदाजी ट्रॅकवरती सामना करेल. सनी पहिलाच बॉल ऑन साईडला फटका, लाजवाब क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूचा पाठलाग करतील, परंतु तो अगोदर चेंडू चालला वन बाउन्स ओव्हर द रोप. रन्स मिळतील आणखीन 4. त्यानंतर भरपूर चांगली फलंदाजी आता त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. यावेळेस रिव्हर्स स्विच हिट ऑन साइड लागते. आपण पाहतोय फटका लाजवाब पाहायला मिळाला. तदनंतरचा हा चेंडू पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, अप साइडला टोकलाय सनी राणेनं. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, चौकार. आपण पाहतोय यंगस्टार खेळाडू सनी राणे. कमी वेळामध्ये त्याने त्याचं नाव अगदी सातत्यानं आपण पाहतोय क्रिकेट या खेळामध्ये भरपूर चांगलं नाव कमावलंय. तो फलंदाज सध्या ऑन अ स्ट्राईक पाहायला मिळतोय. टॅलेंटेड यंग खेळाडू मैदानामध्ये त्याचा खेळ करत असताना संघाची धावसंख्या पुढे वेगानं सरसावत्या. आणखीन एक यावेळेस फटका, लाजवाब क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहेत, त्याचा पाठलाग करतील, तोपर्यंत चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. रन्स मिळतील आणखीन एक 4. सनी राणेच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. आता डोंगर लावला जातोय. 32 धावा या धावफलकावरती लावल्यात. वैयक्तिक जर सनीचा विचार केला फक्त 6 बॉल फेस केल्यात. धावफलकावरती तब्बल 23 धावा. रिव्हर्स विकेट खेळण्याचा प्रयत्न. मी तर म्हणेन यावेळेस आपण पाहतोय सरळ बॅटनं जर धावा बनत होत्या तर इथून धावा अगदी उलट्या बॅटनं एकवटण्याचा प्रयत्न का करावा. धावफलकावरती धावा बनल्या जात होत्या. धावफलकावरती आपण पाहिला 32 धावा बनल्यात आणि इथून सनी राणे ज्याच्या बॅटमधून धावा बनल्या जात होत्या त्याचा टिपला गेलाय झेल आणि संपुष्टात आलाय. फलंदाज सनीचा खेळ लागणारा हा आणखीन एक धक्का. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी झाली शॉर्ट थर्डमॅन रिझनला. पहिल्या स्लेप मध्ये इथून टिपला गेलाय झेल आणि आणखीन एक फलंदाज होईल फेल. लागणारा हा आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. क्रमांकावरती आता फलंदाज झालाय साहिल. आपण पाहतोय डावकर त्याचा फलंदाज. अगदी क्रिकेटमध्ये सातत्यानं पाहत आलोय डावकर त्याचे फलंदाज एक विस्फोटक फलंदाज म्हणून जाणले जातात, परंतु आता त्याला ते विस्फोटकता इथून दाखवावी लागेल. कदाचित जर सनी राणेची झेल पहिल्या दुसऱ्या बॉलमध्ये टिपली असते
तर जो दावा बनला गेला ते राहिले गेले, त्यामुळे त्यांना विकेट इथून वाचवणं फार महत्त्वाचे आपल्या संघासाठी. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला 18 बॉलमध्ये. धावांचा विचार केला तर 11.00च्या सरासरीनं धावफल कपवरती 33 धावा या लावल्या गेल्या. 3 षटकांमध्ये 33 धावा बनवल्या गेल्या. त्याचबरोबर आपण पाहतोय इनिंग ब्रेक इथून होत असताना पाण्याची मागणी केली जाते. अठरा बॉल आणि धावफलकावरती धावा बनवल्या गेल्या त्या 33. इनिंग ब्रेक मैदानामध्ये पाहायला मिळते. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे आणि ऐकूयात एक सुमधुर संगीत. पाहायला मिळेल एका बाजूला आदर्श 11 वांगणी संघ, त्यांच्या विरोधात असेल खरवई संघ. दोन्ही संघ आला असाल तर रिपोर्टिंग करा आणि लगेचच इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायच्या. नाणेफेकीसाठी येताना दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल पूर्णपणे प्रवेश फी जी काय असेल ते आयोजन कमिटीकडे सुपूर्द करायची. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. अगदी इनिंग ब्रेकचा इथून समाप्त झाल्या. 18 बॉलमध्ये 33 धावा बनवल्या गेल्यात. 11.00च्या सरासरीनं आता उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक राहिला आहे. आता या 12 बॉलमध्ये किती धावा धावफलकावरती उभारल्या जातील इरंजड संघाच्या मार्फत हे देखील पाहणं फार महत्वाचं. थोडासा बॅकफुटवरती जरूर आहे इरंजड संघ, सातत्यानं आपण पाहत आलो. धावांपासून वंचित ठेवलं जाते, परंतु आता 4थं षटक ऑन साईडला लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. कोणताही खेळाडू उपस्थित नाही. भली मोठी गॅप भेदून चेंडू चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 4. साहिलच्या बॅटमधून आलाय चौकार. चारच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरसवले 37 आकड्यावरती. स्टेप आउट झाले होते थोडेसे ऑन साईडला सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यॉर्क लाईनचा हा बॉल पाहायला मिळतो आहे. डॉट बॉल आलाय. 4थ्या स्पेलमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला तो लतिकेश. त्याचा वापर केला जातोय. जबाबदाऱ्या दिल्या 4थ्या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करण्यासाठी, परंतु आता किती धावा त्याच्या माध्यमातून खर्च केल्या जातील हे देखील पाहणं महत्वाचं आहे. पहिल्या बॉलमध्ये जरूर ऑन साईडला एक चौकार आला होता, परंतु त्यानंतरच्या 2 बॉलमध्ये लतिकेशचा भरपूर चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल आता त्याने फेकल्यात. धावफल कवरती धावा खर्च केल्यात त्या फक्त आणि फक्त 4. या अगोदरच्या सामन्यामध्ये अगदी 30 बॉलमध्ये 60 धावांचं लक्ष होतं, परंतु या सामन्यामध्ये आतापर्यंत 37 धावा धावफल कवरती लावल्यात. त्यामुळे या सामन्यामध्ये देखील किती लक्ष असेल हे पाहणं फार महत्वाचं. ऑन साईडला आणखीन एक फटका सुरेख अलॉंग दी कार्पेंटर ट्रॅव्हल झाला, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. एक सिंगल जरूर एकवटली. आता स्ट्राईक रोटेट झाल्या. लेफ्टी रायटीचा कॉम्बिनेशन पाहायला मिळतो. ज्या प्रकारे 5व्या क्रमांकावरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो नयन. अगदी भरपूर चेंडू त्यांना फेस केल्यात, परंतु फक्त आणि फक्त नॉन स्ट्राईक एंडवरून तो चेंडू पाहत राहिलाय. आता त्याला संधी मिळाली स्ट्राईक एंडवरती, तो गेला. अगदी प्रथम चेंडू या सत्रातला त्याला फेस करताना पाहायला मिळेल. समोर लतिकेश 5वा बॉल तो फेस करेल या षटकातला. 5वा बॉल कोणत्या प्रकारचा फेकला जाईल, कारण 4 बॉल फेकलेत, 5 धावा धावफलकावरती खर्च केलेत गोलंदाज लतिकेशने. हा 5वा बॉल ऑन साईडला उडवलाय. जरूर क्षेत्ररक्षक नाही आहेत, जरी असतं
तरी कदाचित बनले असते प्रेक्षक. चेंडू चाललाय सीमा पार, रन्स मिळतील पूर्णपणे 6. ठोकलाय षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची टोटल आणखीन वेगानं पुढे सरसवल्या. शेवटचा बॉल ऑफ साइडला. यावेळेस आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय. वन बाउन्स ओव्हर द लाईन. रन्स मिळतील षटकारानंतर चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी जाऊन पोहोचल्या 48 धावा या धावफलकावरती लावल्या गेल्यात. आता उर्वरित शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. या 6 बॉल मध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, कदाचित मागच्या सामन्याचं पुन्हा एकदा चित्र आपल्याला पाहायला मिळतोय की काय. कारण जर इथून 10 ते 15 धावा जरी उभारल्या गेल्या तरी सुद्धा एक चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळेल. 60 धावसंख्येपर्यंत मजल मारली जाईल. ती म्हणजे अगदी कैलासवासी गुरुनाथ मात्र इरंजाड या संघाच्या मार्फत सन्मान्य निखिलजी मेहेर साहेब इरंजाडचे युवा उद्योजक यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेला हा संघ मैदानामध्ये आज दाखल झाला. भरपूर चांगला खेळ. सुरुवातीला थोडासा खराब खेळ जरूर राहिला होता, परंतु त्यानंतर हॅलो 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 शेवटचं षटक या अगदी शेवटच्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय मनोजचा वापर केला जातोय. पहिलाच बॉल होता. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते डावकुऱ्याच्या साहिल या फलंदाजाला. कारण स्ट्राईक वरती फलंदाज अगदी आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून 2 बॉलमध्ये 10 धावा आल्या. तो नयन आपल्याला पाहायला मिळत. आता स्ट्राईक वरती लागणार हा आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. विकेट जरूर आले, परंतु आता कदाचित थोडासा प्रेशर गोलंदाजावरती देखील पाहायला मिळेल. कारण ज्याच्या बॅटमधून 2 चेंडूमध्ये 10 धावा बनल्या होत्या त्याचा इथून आपण पाहतोय झेल उडाला होता, परंतु झेल ड्रॉप झालेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक संधी मिळाली. इथून फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती नयनला. सातत्याने जर विचार केला कात्रप संघाचा, या छोट्या छोट्या केलेल्या चुका या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पराभूत देखील करू शकता. कारण क्रिकेट या क्रिकेटमध्ये एक छोटीशी चूक देखील भरपूर महागडी ठरू शकते पूर्णपणे संघासाठी. त्याच प्रकारचा खेळ आजच्या दिवसामध्ये कात्रप संघाचा पाहायला मिळतो. क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस ही फार महत्त्वाची असते. ज्या प्रकारे फलंदाजाला अगदी फलंदाजीसाठी प्रॅक्टिस महत्त्वाची असते, त्याच प्रकारची क्षेत्ररक्षणासाठी देखील प्रॅक्टिस केलेली फार महत्त्वाची असते. कदाचित थोडासा प्रॅक्टिसचा अभाव कात्रप संघाच्या मार्फत पाहायला मिळतो. पुढील चेंडू ऑन साईडला खेचायचा प्रयत्न होता. फटका फसलाय. अगदी मिड ऑफचा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आलाय. जजमेंट चुकीचं झालंय. 2 धावा कंप्लीट केले जाते. तिसऱ्याचा प्रयत्न थोफेकी चुकीची पाहायला मिळते. पुन्हा एकदा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. ज्या ठिकाणी झेल होता, ज्या ठिकाणी विकेट पाहायला मिळाली असती, एकही धाव नव्हती, त्या ठिकाणी धावा चोरल्या गेल्या तब्बल 3. आणि या 3च्या मदतीनं संघाची धावसंख्या 50 अप आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 52 धावा या धावफलकावरती लावल्या गेल्यात. रवरीत शेवटच्या अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 3 बॉलमध्ये एखाद दुसरा मोठा फटका आला तरी सुद्धा एक चांगलं टोटल सेट होताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 3 बॉल स्ट्राईक वरती नयन. ऑन साईडला फटका लांब गेलाय का उंच गेलाय पाहणं महत्वाचं ठरेल. उंच गेलाय, लांबी कमी होती आणि इथून टिपला गेलाय. सुप्पा झेल. फलंदाज होईल फेल. फलंदाज बाद नयन.
अंदाज वेदांत आलेत इनॅट नंबर 9 वरती. ऑन साईडला फटका लाजवाब आहे, परंतु कदाचित थोडीशी ताकद कमी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण जज करतायत लॉंग ऑनला. टिपला गेलाय झेल. आणखीन एक फलंदाज इथून होईल बाद. वेदांत बॅक टू द डगआउट. या पहिल्या सत्रातला शिल्लक आहे धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील स्थगित 52 या आकड्यावरती. षटक थोडस सुरुवातीला महागडे जरूर ठरलं होतं, परंतु त्यानंतर भरपूर चांगलं कमबॅक राहिलाय. शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च केल्या जातात. आता इथून धावफलकावरती शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय, त्यामुळे शेवटच्या बॉलमध्ये टार्गेट सेट करण्याचा हा चेंडू आहे. इथून फलंदाज 10व्या क्रमांकावरती तेजस दाखल झाला मैदानामध्ये. फटका वेदांचा जरूर चांगला होता, परंतु थोडीशी ताकद कमी राहिली, त्यामुळे लॉंग ऑनला टिपला गेलेला झेल आपण पाहिला. आणि आणखीन एक विकेट इथून पूर्णपणे कात्रप संघाच्या मार्फत टिपली गेल्या. शेवटचा बॉल सलामीला अगदी स्ट्राईक इन वरती तेजस. फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल एकवडली जाईल. कदाचित 22ची ही एक सिंगल धाव असेल धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचला आता 53 धावा या धावफलकावरती लावल्या गेल्या विजयासाठी. येणारे चेंडू शिल्लक असतील 30 विजयासाठी बनवायच्यात. पूर्णपणे आपण पाहतोय कात्रप संघाला ते धावा 54. चला नेक्स्ट मॅच एका बाजूला आदर्श 11 वांगणी त्यांच्या विरोधात आहे गावदेवी खारवई. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल लगेचच या टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. येताना जे काही संपूर्ण प्रवेश फी असेल ते देखील सोबत घेऊन या. भरपूर चांगली लढत तिसरा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला वांगणी परिसरातील एक आदर्श संघ आपल्याला पाहायला मिळतो. आदर्श 11 वांगणी त्यांच्या विरोधात अगदी बदलापूर परिसरातला सातत्यानं कदाचित याच क्रीडांगणामध्ये सराव असलेला संघ आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी क्रिकेट संघ खरवई या दोन्ही संघांमध्ये ही भव्य दिव्य लढत आपल्याला पाहायला मिळेल. आदर्श 11 संघाचा कर्णधार उपस्थित आहेत. चला दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक करणजी धुळे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला गेलाय. खरवई संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारला आमंत्रित केलाय आदर्श 11 वांगणी या संघाला. तिथून आपण लगेचच मैदानामध्ये वळूया. दुसरा फेरीतला सामना अगदी आपण पाहतोय. पहिल्या फेरीतला हा सामना दुसरा सत्र जिथे 30 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. 30 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या सामन्याला होईल सुरुवात. मायक्रोफोन मध्ये करूयात परिवर्तन आणि ऐकूयात पुन्हा एकदा या बदलापूर समालोचन समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय राहुलजी चव्हाण या सरांचा आवाज. धन्यवाद.
पवार यांचा आवाज तुम्ही खरं तर ऐकला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पार मिळेल, लक्ष होते 54 धावांचा आणि सलामी जोडी दाखल झाली आहे. प्रवीण गीते आणि त्याच्या साथीनं अक्षय बांबुळकर. पहिला बॉल चॉक करण्याचा प्रयत्न होता, थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित, एस च्या मागे बॉल ट्रॅव्हल होतोय आणि अखेर एक सिंगल धाव इथे मिळतीये. स्टॅकिंग वरती अक्षयला तुम्ही पाहिलं, एक सिंगल धाव इथे मिळतीये. सिंगलच्या साथीनं धावफलक तुम्हाला पार मिळेल, अकाउंट ओपन होतोय या मॅच मध्ये. 53 धावा पूर्वार्धामध्ये बनले आणि आता 54 धावाचं टार्गेट तुम्हाला पार मिळेल. तर बॉलिंग ट्रॅक वरती सनी राणे, राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, बोठं विखुरली, फिंगर रोल केली, टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र निघून चालला स्विंग होत. यष्टी रक्षक चंदूच्या हातामध्ये डॉट बॉलची संभावना तुम्हाला पार मिळेल. 54 धावा इथून मात्र रोखायचे, त्याच अनुषंगाने बॉलिंग अटॅक तुम्हाला पार मिळेल. चांगली बॉलिंग करतोय मैदानावरती यंगस्टर खेळाडू सनी राणेच्या विरोधात, अनुभव भरपूर आहे. प्रवीण गीते यांच्याकडे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉईंटचा खेळाडू पुढे सरकला, अखेर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल हातामध्ये भेटलाच नाहीये, निसटलाय बॉल, त्यामुळे सिंगल मेल. सिंगल डबलचं क्रिकेट आता तुम्हाला पार मिळेल. संत वात इंद्रायणी अशी सुरुवात तुम्हाला मैदानाच्या मध्ये पार मिळेल. चांगली फाईट मैदानावरती रंगेल, यात मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही संघ आपण पाहतोय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागडी संयुक्त विद्यमाने खेळत आहेत. आणि या मॅचमध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 54 धावा रोखत असताना चांगली सुरुवात पार मिळेल. टर्न केला ऑन साईडला, गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित, डीप मधून ऋतिक भोईर पोहोचतात, भुऱ्याबरोबरती पोहोचलाय. एक चपळ खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे आणि तोच खेळाडू मैदानावरती पोहोचतोय. भरपूर वेगाने पोहोचला, त्यामुळे इथून धाव रोखली जातीये. सिंगल धाव इथून मिळेल. सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना बरं तयार. हा फटका इनफिल्डच्या वरनं खेळला, क्षेत्ररक्षक होता पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये, भाग बिलका भाग ही परिस्थिती असताना अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, हाताला चाटून बॉल सीमा पार, चौकार. चौकार आलाय, चौकाराच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. टीमचे टोटल स्कोर बरोबरती तुम्हाला पाहायला मिळते, जाऊन पोहोचले आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. आक्रमक सुरुवात आता केली आहे प्रवीण गीतेच्या बॅटमधून. हा चौकार आलाय, जो संघनायक टीम गावदेवी कात्रप आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेस देखील संपर्क नव्हता बॅटने बॉलचा. बॅटन बॅटच्या बदल भन्नाट वेग, तेच तरार बॉलिंग अटॅक तुम्हाला पार मिळेल. टप्पा पडल्यानंतर बॉल चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल. 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे, 47 धावा इथून चेस करायचे या मॅच मध्ये. याच अनुषंगाने बॅटिंग व्हायला हवी. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय मैदानावरती आज संघ खेळतोय निखिल सुभाष मेहर पुरस्कृत संघ मैदानावरती. कैलासवासी गुरुनाथ बलराम म्हात्रे जर्मन इरंदर संघ मैदानावरती उतरलाय. खरं तर युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ओळख आहे. बमनजी म्हात्रे साहेब यांचे कट्टर समर्थक आहेत आमचे निखिलजी सुभाष मेहर, मथुर फॅन्स क्लब. राहुलभाई पाटील यांचे जवळचे मित्र आहेत आणि खरं तर त्यांच्याच माध्यमातून हा संघ आज बांधण्यात आला. निखिल सुभाष मेहर मैदानावरती खरं तर एरंदर संघ खेळतोय आणि त्या संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. उद्योजक अजय बाळकृष्ण सोनावणे यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत टीम एरंदर संघाला. ते देखील मॅच एन्जॉय करतात, त्यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. धावफलक तुम्हाला पार मिळेल. आता टीमची टोटल 7 या आकड्यावरती पार मिळते. पहिला ओव्हर खूप चांगली गोलंदाजी केली सनी राणेनं. ओव्हर नंबर 2 वेदांत परडोले. पहिलाच बॉल खेचला ऑन साईडला, फटका फसलाय, जजमेंट चांगलं पार मिळतोय आणि अखेर हा झेल टिपलाय, त्यामुळे इथून झटका लागतोय. पहिला बॅटिंग करत असताना टीम गावदेवी कात्रप संघाला अक्षय बांबुळकर फॉर द बाद.
ज्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आपण पाहिली आहे, नगरसेविका चषक चे दमदार आयोजक बाळूदादा बोराडे यांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. बाळूशेठ बोराडे म्हटलं की पलक केले, पण या नावानं नेहमीच म्हात्रेपाडा असेल, बडवली बी असेल, वाकळण असेल असे मोठमोठे संघ बांधत असतात. त्यामुळे तुम्ही पाहताय त्यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीने आमचे जवळचे मित्र ललित राणे यांचं आगमन झालं, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. सलग 3 बॉल 3 विकेट जर घेतल्या तर ललित राणे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे टीम एरंदर संघासाठी. वेदांत पडोलेसाठी सलग 3 बॉल 3 विकेट घेतले तर 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. नवीन बॅटर मैदानावरती विकास भांडे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल लाऊड अपील पार मिळते आणि अखेर यष्ट्यांचा वेध घेतलाय. मागची यष्टी वाकवली आणि अखेर इथून झटका लागतोय मोठा. टीम कात्रप संघाला फलंदाज बाद. दाखल होतोय गिरीश हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. नामी संधी आता निर्माण झाली आहे 3 बॉल 3 विकेट घेण्याची. ललित राणे जे एरंदाळचे उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून एक कॅश प्राईज लावण्यात आलाय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय गिरीश. या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल वेदांत पटोले रफ्तार का सौदागर म्हणून त्याची ओळख आहे. 2 बॉलवरती 2 विकेट त्यांनी कॅरी केल्यात. कमबॅक करतो या मॅचमध्ये. इनफिल्डच्या वर्ण खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये, त्यामुळे 2 धावा एकवण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धावा दाफलकामध्ये जोडल्या जातील. चांगली सुरुवात मैदानामध्ये झाली आहे टीम एरंदळ संघाच्या माध्यमातून, जो आज मात्र कैलासवासी गुरुनाथ म्हात्रे यांच्या नावानं संघ मैदानावरती खेळतोय. एरंदळ गावचे उद्योजक समाजसेवक निखिल शेठ मेहर यांच्या माध्यमातून संघ बांधण्यात आला आणि जेव्हा जेव्हा निखिल शेठ खरं तर संघ बांधत असतात चांगला खेळ नेहमीच करतोय टीम एरंदळ. आज देखील आपण पाहिला असेल पहिल्या डाबामध्ये पत्त्याचा बंगला जसा कोसळतो तसा संघाचा डाव कोसळलाच होता, परंतु पुन्हा एकदा संघाला खरं तर सावरलं. जवळजवळ 10 खेळाडू आपण पाहिले मैदानामध्ये दाखल झाले. त्यामध्ये सनी राणेचा चांगला खेळ आपण पाहिलाय, साहिलचा चांगला खेळ आणि ललितचा देखील चांगला खेळ आपण पाहिलाय. अपील आणि अखेर हिट विकेटच्या स्वरूपात इथून धक्का लागतोय मोठा टीम कात्रप संघाला. फलंदाज बाद. Thank you so much. One for the over. बॉल तयार. बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर डॉट बॉल. वेदांत पटोले वेदू बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. काय बॉलिंग करतोय या मॅचमध्ये. कमबॅक त्याने मिळवलाय. पुन्हा एकदा टीम एरंदळ संघासाठी चांगला खेळ तो खेळत आलाय. राईट मोर द विकेट. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, ऑन साईडला मिळवलाय. बॉल जाईल डीप मध्ये मिड विकेटला. सनी राणे पोहोचतो. एक सिंगल तिथे मिळतीये आणि सिंगल वरतीच थांबावं लागेल. 54 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये. त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना तुम्ही पाहताय संघ मैदानावरती उतरलाय एरंदळ संघ आणि आतापर्यंत दुसऱ्या ओव्हरमध्ये पूर्णपणे कमबॅकच केलंय. धावफरक 11 टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. वन टू गो. तो आउट झाला, तो बॉल वाईट होता ना पंच. डॉट होता.
चला खेळाडू कक्षातून खरं तर कॉमेंट्री बॉक्समध्ये चुकीची माहिती पोचवू नका मित्रांनो, कारण आम्ही आमचं लक्ष पूर्ण असतो. त्यामुळे चुकीची माहिती बिलकुल पोचवू नका. तो डॉट बॉल होता हेच आम्ही सांगितलं होतं. त्यामुळे 10च धाबा आहेत फलकावरती. बारा बॉलचा खेळ आता संपन्न झालाय. 12 बॉलचा खेळ आता संपन्न झालाय. 12 बॉलमध्ये आपण पाहतोय फक्त 10 धाबा फलकावरती जोडले जातील. 2 विकेट मिळाल्या. पुन्हा एकदा मैदान पलटवलेला धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल आता सिंगलच्या साथीने 1-11. 11 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 3चा खेळ तुम्ही पाहताय. खरं तर बरी ट्रॅकवरती सनी राणे पुन्हा एकदा आता दाखल होतोय. बदलापूर वांगडीमधील सर्वात जास्त यंगस्टर खेळाडू घेऊन खेळणारा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. चंदू राणीच्या नेतृत्वाखाली, चंदू मेहरच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय संघ खेळत असतो आणि अखेर 1 विकेट मिळतीये. फलंदाज बाद. खरं तर एरंदाड संघ खेळतोय आणि त्या संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. आमचे जवळचे मित्र सिद्धार्थ सोनावणे यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यांचा आम्ही शुभेच्छांचा स्वीकार करू. जेव्हा जेव्हा संघ हैदराबादी खेळत असतो नेहमीच उपस्थित असतात. आज मात्र जॉबवरती आहेत. तिकडूनच शुभेच्छा तुम्हाला पार मिळतील. त्यांचा आम्ही शुभेच्छांचा स्वीकार करतोय. सेवा संस्था फाउंडेशनच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा दरवर्षी ते घेऊन येतात. बरी ट्रॅकवरती आपण पाहतोय सनी राणे दाखल झालेत. या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. बिग हिट ऑन साइडला खेळलाय. फटका फसला. क्षेत्ररक्षक डीप मधून बुऱ्या पोहोचतोय. नो मॅच लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि अखेर या 2 धाबा इथे एकवटल्या जातील. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आता जाऊन पोहोचतीये. 13 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. शांत सुरुवात तुम्हाला जरूर पार मिळते. शांत सुरुवात मध्ये आता टीम कात्रप संघाच्या माध्यमातून तुम्हाला पार मिळेल असं वाटलं होतं. 54 धाबाचं लक्ष या मॅचमध्ये या धाबा सहजरित्या चेस होतील, परंतु असं नाहीये. कारण हैदराबादवरती बॉलिंग अटॅक ज्यांचा शस्त्र आहे तो इरंदाज संघ हैदराबादवरती आतापर्यंत खेळतोय. पुश करण्याचा प्रयत्न होता. गॅपमध्ये बॉलला हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न पूर्णपणे अखेर फसतोय आणि इथून डॉट बॉलची समाप्ती होतीये. डी के सरांना तुम्ही पाहताय मेंबरच्या भूमिकेत. त्यांच्या साथीने स्कोअरलेग अंपायर राजेश वायले सरांना तुम्ही पाहताय. अनुभव प्रचंड दोन्ही पंचाकडे आणि तिसरे पंच आमचे विवेक गायकवाड सरांना तुम्ही पाहताय. खरं तर या स्पर्धेमध्ये त्यांची अंपायरिंग अप्रतिम आपल्याला पाहायला मिळेल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. यशच्यांवरती बॉल जाऊन आदळतोय त्यामुळे अजून एक झटका लागतोय. यावेळेस बॅटिंग करत असताना टीम गावदेवी कात्रप संघाला फलंदाज बाद.
मच अजून एक झटका लागलाय. खरं तर 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी तुम्हाला एक मोठी स्पर्धा पार मिळेल. कबीर स्मृती चषक या स्पर्धेमध्ये रोख रक्कम 1,00,000 रुपये धनराशी तुम्हाला पार मिळेल. सेवा संस्था फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून ती स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. आणि बाळाप्प सिरीजसाठी एक बाईक देखील त्या स्पर्धेमध्ये देण्यात येईल. खरं तर जे कोणते संघ खेळण्यासाठी उत्सुक असतील त्यांनी संतोष सोनावणे आणि सिद्धार्थ सोनावणे यांच्याशी संपर्क साधू शकता. दरम्यान जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र तुम्ही पाहता एक ताकदवर संघ मात्रावरती खेळतोय. कात्रप विरोधात एरिनजाड या दोन टीमच्या दरम्यान आता हा सामना रंगतोय. 2 धाबा इथे मिळतात. 2 धाब्याच्या साथीने धावफलक 15 धाबा धावफलकावरती जोडले जातील. ओव्हर नंबर 3चा खेळ देखील इथून संपन्न झाला आणि 3 ओव्हरच्या अंती टीमची टोटल 15 धाबा. 5.00च्या सरासरीनं ही धावगती इथे मेंटेन ठेवली. येणारे 12 बॉल खेळात शिल्लक या मॅचमध्ये 39 धावांची गरज आहे. ललित आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. ललित भोईर पहिला बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. 12 मध्ये 39ची गरज होती. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचतील. ऋतिक भोईरला तुम्ही पाहताय थोडीशी आउटफील्ड खराब होती, त्यामुळे 2 धाबा इथे रोखू शकत नाहीये. आणि अखेर या 2 धाब्याच्या साथीनं आता धावफलक पुढे सरकतोय. 17 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 11 बॉलचा खेळ शिल्लक. 37 धाबा इथून मात्र चेस करायचे त्या मॅचमध्ये. 37 धाबा इथून मात्र चेस करायचे आहेत. ड्राईव्ह केला ऑन साईडला. मिडवे केला. खेळाडू पोहोचेल प्रचंड वेगाने. खरं तर खेळाडू पोहोचतात. बॉलला तो फेक करतील. 2 धाबा एकवटा जात आहेत. बरं यार ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा ऑन साईडला. गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मोठी दरी, त्या दरीला भेदून बॉल जाईल सीमारेषा पार. हा संघर्षाचा संकनात करणारा चौकार. सो मच. ललित भोईरवरती आक्रमण चढवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार वसूल करतोय. त्यामुळे चौकाराच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल 23 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. राऊंड द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. जेल स्वीकारायची नामी संधी होती. सिंगल मारली. दुसरीचा प्रयत्न करतायत. 2 धाबा इथे देखील जोडल्या जातील. आणि दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात मी म्हणेन काहीतरी गडबड झाली आहे, कारण बॅट इथे मात्र ग्राउंडिंग करत असताना आय थिंक बॅटर पोहोचलाय की इथून मात्र पॉपिंग क्रिकच्या तो बाहेर आहे. या साऱ्या गोष्टी आता आपण चेक करू. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in. दूध का दूध और पाणी का पाणी आता तुम्हाला जरूर पार मिळेल. क्वाड विथ किराटीसह आपण पाहतोय सातत्याने चांगली कामगिरी राहिली आहे या स्पर्धेमध्ये देखील. उल्लेखनीय कामगिरी. खरं तर ही स्पर्धा घर बसल्या पोहोचवण्याचं काम केलं जातं ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच एक मोठा सामना तुम्हाला पार मिळेल. गावदेवी क्रिकेट संघ खरवई गौरव म्हात्रेच्या विरोधात आदर्श बांगडी तेजस पडबल सोन्या पवार चा संघ तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसेल. OUT फलंदाज. जोबेली गाव, खरवई गाव आणि मानकिवली गाव वरिष्ठ मान्यवर आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ही स्पर्धा आपली आहे त्यामुळे विनंती आहे या पण मुख्य व्यासपीठावरती देवदास भाऊ भगत यांचे आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे. या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे.
त्यासोबत उल्हास शेठ जमदरे. आपणास विनंती, आपण यावं मंचावरती. आपलं बडपूर्वक स्वागत. (25) 25 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. बॉडी ट्रॅकवरती पुन्हा एकदा ललित भोईर दाखल होतोय. ऑन साईडला खेचला हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील आणि झेल स्वीकारण्याचा प्रयत्न बुऱ्याकडून झाली आहे चूक. 2 धाबा इथे देखील एकवटल्या जातील आणि या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक 27 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना या मॅचमध्ये तुम्ही पाहताय आतापर्यंत धावफलक 27 धाबा इथे मात्र धावफलकावरती जोडल्या जातील. अजूनही या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 27 धाब्याची गरज आहे. विनर विनर अशी मॅच आपण कव्हर करतोय, त्यामुळे लक्षात असू द्या. टीम एरंदाड किंवा कात्रप कोणी जिंकल त्यांनी थांबायचं आहे, कारण त्यानंतर खरबई विरोधात वांगडी या 2 टीमच्या दरम्यान मॅच होईल. त्यामधून जो संघ पुढे येईल त्याच्याशी आपण लगेच मॅच कव्हर करतोय, ह्याची आपण नोंद घ्यायची आहे. साहिल बोराडे आलेत बॉल ट्रॅकवरती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर या पंचकृषीमध्ये आपण पाहतो ज्यांचं कार्य दमदार आहे, क्रिकेटच्या मातीमध्ये भरलेला खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे असे आपले देवदाजी भगवान भगत त्यांचं आगमन होते. त्यांच्या साथीनं उल्हास शेठ जमदरे यांचं आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि खरं तर त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण पाहतोय हा षटकार आलाय. धावफलक वेगाने पुढे सरकेल. 33 धाबा धावफलकावरती जोडले जातील. शिवसेना म्हटलं की शिस्तवचन सेवा नातं या 4 संगमावरती आपण पाहतोय शिवसेनेचं नेहमी दमदार कार्य राहिलंय. आणि आता आपण पाहतोय त्याच शिवसेनेचे कार्यकर्ते देवदाजी भगतसाहेब पडतेच्या साथीनं उल्हास शेठ जमदरे यांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार आलाय, त्यामुळे या मॅचमध्ये 5 बॉलचा खेळ शिल्लक. अजूनही 21 धावांची गरज आहे. 6 मध्ये 27ची गरज होती. पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दाडलाय, त्यामुळे अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक. 21 धावांची गरज. या मॅचमध्ये स्टॅकिंग वरती बॅटर तुम्ही पाहताय लतिकेशच्या बॅटमधून हा षटकार आलाय. लतिकेशच्या साथीनं मनोज. पुन्हा एकदा यावेळेस देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. यस्त्यांच्या मागे अप्रतिम यष्टिरक्षण तुम्हाला पार मिळेल आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती होतीये. बॉल ट्रॅक वरती पुन्हा एकदा तुम्ही पाहताय दाखल होतोय गोलंदाज साहिल बोराडे. बेगीट करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर झेली ते भीती. त्याच्या मागे मी म्हणेन आय थिंक किरण मेहर आहेत. सर चंदू मेहर आहेत आणि त्यांच्या साथीला आपण पाहतोय खरं तर सर तेजस होते. किरण मेहर सारखी त्यांची सृष्टी. या वेळेला देखील पुन्हा एकदा डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. 6 बॉलमध्ये 27 करत असताना पहिला बरोबर ते षटकार आला जरूर, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करतात आणि अखेर डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. फुल टच बॉल टर्न केला ऑन साईडला. गॅपमधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला षटकार येतोय, परंतु थोडासा उशीर झालाय. बॉल सीमा पार हा षटकार. बॉल तयार. शेवटचा बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता आणि अखेर एक मोठा विजय संपादित करत असणारा संघ तुम्ही पाहताय. मैदानावरती गुरुनाथ बळीराम म्हात्रे प्रतिष्ठान
जर्मन एरंजाड संघ इथे मात्र जिंकलाय. अभिनंदन टीम एरंजाड, तर हार्डलक टीम गावदेवी कात्रप. नेक्स्ट मॅच एक मोठा सामना तुम्हाला पार मिळेल. गावदेवी खरबई संघ मैदानावरती खेळतो आणि त्यांच्या विरोधात आदर्श बांगणी. मॅच सुरुवात होईल. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समालोचक यश पवार यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. परंतु या मॅच मार्द मॅच या मॅचचा मार्द मॅच ज्याला टॉप गिअरवरती बॅटिंग केली संघ अडचणीत सापडला होता.